तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा मातांनो आणि बहिणींनो, तर 3,000 रुपये दिवाळी व भाऊबीज ओवाळणी निमित्ताने डायरेक्ट तुमच्या बँक खात्यांमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. आता हे 10 जिल्हे कोणकोणते आणि कोणकोणत्या बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहेत आणि सोबतच यामध्ये महत्त्वाचं ई-के-वाय-सी केल्यामुळं बहिणींचा फॉर्म रद्द संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. तर आता भरपूर बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि भरपूर बहिणींचं करायचं बाकी आहे. तर तुम्हाला करायची आहे किंवा नाही आणि ई-के-वाय-सीमुळं बहिणींचा फॉर्म रद्द होतोय का, त्यांना लाभ मिळणार नाही आहे, या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. आता सगळी काही अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर आजपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात. तर या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांची करोडो रुपयांची या ठिकाणी लाखो पैशांची वाटप करण्यात आलेली आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुम्हाला ते चेक करायचं आहे. जर असेल तर तुम्हाला पैसे तात्काळ या ठिकाणी मिळतील. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी. बघा बहिणींचा प्रश्न नेहमी असतो, सर ई-के-वाय-सी जी काही आहे तर ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे का. तर बघा महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून हे लागू करण्यात आलेलं आहे की ई-के-वाय-सी जी काही आहे तर ती 2 महिन्याच्या आत तुम्हाला करावी लागेल. जर ती तुम्ही नाही केली तर तुमचा फॉर्म रद्द होऊन जाणार आहे आणि ती तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जर केली तर तुमचा फॉर्म रद्द होईल का. आता याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. जी काही ई-के-वाय-सी आहे ती गव्हर्नमेंटने लागू केलेली आहे. ई-के-वाय-सी केल्यामुळं तुमच्या खात्यात जे पैसे येतात ते अतिशय सदृढ आणि अतिशय जलद येण्यासाठी ती के-वाय-सी लागू करण्यात आलेली आहे. तर बघा याच्यामध्ये योजना सुरू जी काही केलेली आहे लाडकी बहीण योजना, आदितीताई तटकरेंची अपडेट आहे की ती सुरू करण्यात आलेली आहे आणि ती नेहमी सुरू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे योजना बंद होणार नाही आहे, ती नेहमी सुरू असणार आहे आणि तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढे पण तुमचे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यात पाठवण्यात आलेले आहेत. आणि राहिलेल्या बहिणींना दिवाळी व भाऊबीज निमित्तानं ओवाळणी निमित्तानं 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या 10 जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. तर पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 9 वाजता ठीक तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तर तुम्हाला संपूर्ण मी आता पुढं अपडेट देतो. तर बघा ई-के-वाय-सी जी काही आहे रात्री 12 ते या ठिकाणी सकाळी 6 पर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. ई-के-वाय-सी केल्यामुळं तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे असं नाही आहे, तुम्हाला लाभ भेटल. ज्या बहिणींना खरोखर म्हणजे अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना लाभ भेटलच. आणि यामध्ये ही जी काही ई-के-वाय-सी आहे तर ही याच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे की ज्या बहिणींना गरज आहे त्यांचाच या ठिकाणी फॉर्म इथून पुढं कायमस्वरूपी त्यांना लाभ मिळेल आणि ज्यांना गरज नाही आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांचं नाव योजनेमधून कमी होईल, याच्यासाठी ई-के-वाय-सी सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामुळं कोणाचाही फॉर्म रद्द होणार नाही आहे. आता झालं ई-के-वाय-सीचं या ठिकाणी पूर्णपणे सॉल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत पूर्ण करून घ्या. त्याच्यासाठी फक्त आधार तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत. तर जे काही 3,000 रुपये आहेत ते दिवाळी व भाऊबीज निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कोणत्या बहिणी बघा जिल्ह्यांचं देखील मी तुम्हाला नाव सांगणार आहे. आता तुम्ही म्हटलं सर मी या गावातून आहे, माझा तालुका हा आहे आणि माझा जिल्हा आहे आणि यादीमध्ये माझं नाव आहे किंवा नाही ते तुम्ही मला सांगा. तर बघा जे काही जिल्हे आहेत आता उदाहरणार्थ अमरावती, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर धुळे, कोल्हापूर, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर ठाणे जिल्हा असो, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि समोरचे जे काही राहिलेले जिल्हे आहेत आता याच्यामध्ये 5 ते 6 जिल्ह्यांचं मी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर यवतमाळसुद्धा जिल्हा आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जालना, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर पुणे, हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे येत आहेत तर त्याची जी काही प्रोसेस आहे ती फास्टमध्ये आहे. या जिल्ह्यांमध्ये अगोदर फास्टमध्ये पैसे येतील कारण बटन दाबल्यानंतर जे काही पैसे तुमच्या बँक खात्यात येतात ते DBT मार्फत येत असतात आणि ते अतिशय फास्टमध्ये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात ते क्रेडिट होतील. सर्व्हरनुसार महत्त्वाचं म्हणजे सर्व्हरनुसार ते पैसे तुमच्या बँक खात्यात येतात. आता टायमिंग त्याचा जो काही आहे तो कोणाचा 9 वाजता आहे तर कोणाचा 10 तर कोणाचा 11 किंवा कोणाचा 12. आणि याच्यामध्ये असं नाही आहे की मला आज जर पैसे म्हणजे या ठिकाणी शेजारच्यांना जर आज पैसे आले तर तुम्हाला पण आजच येतील, शेजारच्यांना जर आज आले तर तुम्हाला उद्या पण येऊ शकतात. आणि असं नाही आहे
की रात्री येतील, ते सकाळी येतील, दुपारी येतील, त्याचा जो काही टायमिंग असतो तो फिक्स नसतो, ते सर्व्हरनुसार तुमच्या खात्यात येत असतात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की जे काही 10-12 जिल्हे मी सांगितले त्याच्यामध्ये अगोदर पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये अजितदादाजी पवार यांनी पूर्णपणे अपडेट दिलेली आहे की दिवाळी व भाऊबीज निमित्तानं ओवाळणी आपल्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे. तर पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 1,500 रुपये या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि 3,000 सुद्धा लवकरच जमा होतील. आणि दिवाळीचं गिफ्ट व बोनस तुमच्यासाठी हे लाडक्या बहिणीच्या एकत्र हप्ता 3,000च असणार आहे. तर हे तुमच्यासाठी लाडक्या भावांकडनं तुम्हाला या ठिकाणी दिवाळी व भाऊबीज निमित्ताने गिफ्ट आहे. ठीक आहे, एवढंच तुमच्या लक्षात आता आलं असेल. मी तुम्हाला जिल्हे पण सांगितले. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यांना जून जुलै ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे. त्याची अमाऊंट 1,500 रुपये असणार आहे. आणि तुम्हाला सप्टेंबरचा 1,500 रुपये आला तर मागील 3 हप्ते येणार नाही आहेत. इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर एकत्रित 4,500 रुपये तुम्हाला मिळणार नाही आहेत, फक्त 1,500 रुपये मिळतील आणि इथून पुढं कंटिन्यू तुम्हाला लाभ भेटेल. कारण तुमचा फॉर्म अप्रूव्हल करून या ठिकाणी जे काही योजनेची प्रोसेस होती ती थांबवलेली होती ती पूर्णपणे आता क्लिअर करण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. सगळं काही मी तुम्हाला आता क्लिअर केलेलं आहे. माता आणि बहिणींनो, KYCमुळे तुमचा फॉर्म रद्द होईल किंवा नाही ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबतच 3,000 रुपये कोणकोणत्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटतील ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 4,500 रुपये दिवाळीचे कोणाला भेटतील किंवा राहिलेल्या बहिणींना नेमकं कधी पैसे भेटतील ते मी तुम्हाला आता सर्व अपडेट दिलेल्या आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचण असेल किंवा पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात 95 29 20 75 96. इथं तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.